अरे चलो शिर्डीवाले, चला तिकडे ज्यूस प्यायला, चला चला. रुपेशी गायकर यांचे शुभ हस्ते रामू देवकर यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. रुपेश गायकर यांच्या शुभ हस्ते आम्ही रामू देवकर यांचा शुभ सन्मान करतोय. दीपक रामदास सुरोसे यांच्या माध्यमातून दीपकजी मारसे साहेबांसाठी प्रत्येक कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. उमेशजी ठाकरे यांच्यासाठी कल्पेश बनकरी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल फटका लाजवाब आहे. स्क्वेअर लेग मध्ये झालेली मिस्टेक आणि बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला पळतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल कुथत चाललाय आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. बॉल थकला. फिल्डर पण थकलेले, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो 3 धावा कंप्लीट झाल्या. उमेश दादा यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज यावेळेस फटका डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती सिंगल च्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. पाहू शकतो बघता बघता 4 आकड्यावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर जगन. एशनच्या मागे मास्टर माइंड गणेश बनकरी पाहायला मिळतील. मैदानावरती फटकाला जवाब. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. तो सिर्फ जाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. केपीएल चौकार. मित्रमंडळ या संघाचे दिनेश जे आहेत ते अगदी जुने खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत आणि एक धाकड फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. मैदानावरती खूप चांगला फटका पाहायला मिळतो. कॅप्टन होते अजिंक्य मित्रमंडळ या संघाचे. मैदानावरती क्या बात आहे. सुंदर असं आपण पाहू शकतो. ऍडव्होकेट यांच्या माध्यमातून आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते लॉंग ऑफ मध्ये. जान जाय पर गेन न जाय, जान जाय पर रन न जाय. मैदानावरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. त्यावेळेस चेंडू इथे वाईड आहे. अवांतरची धाव धावफलकावर 8. टीमची टोटल 16 धावा पाहायला मिळतील. थोडस स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ आहे आणि गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू ऑन साइडला फटका सुंदर आहे. स्क्वेअर दिशेला घोषांकित क्षेत्र, अगदी त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो जिथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 17 पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड. लक्ष्मण मसोंडे आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती 17 आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आणि फक्त 2 चेंडूंचा या षटकामधील खेळ शिल्लक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी लक्ष्मण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आपल्याला स्टॉप चांगला पाहायला मिळतो. रनआउटची संधी असेल, मात्र व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावर 8. टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. लक्ष्मण वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर. यावेळेस इथे कॅचची संधी. फलंदाज झालेत बाद. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. एस्ट्यांच्या मागे मास्टर माइंड गणेश बनकरी होते आणि त्यांच्या माध्यमातून वॉड कॅच. एका हातामध्ये कॅच घेतली. सांगितलं आपला हात जगन्नाथ. मैदानावरती प्रवीण शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून या झेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या बात आहे.
मैदानावरती गणेश शेठ बनकरी साहेब आता चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहेत. मास्टर माइंड आहेत. भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केलाय. चेंडू हवेमध्ये होता, एका हातामध्ये जजमेंट, त्यानंतर स्वतःला स्ट्रेच आणि त्यानंतर विकेटचं पतन. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. मैदानावरती आपण पाहू शकतो कॅच ड्रॉप झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. योगेश पवार यांच्या माध्यमातून दीपक दादा मारसे साहेबांसाठी सुवर्ण संधी आहे. कॅच पकडली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बोलता बोलता झेल सुटली. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 20. आनंद शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल, तो म्हणजे गणेश शेठ बनकरी साहेबांसाठी. मैदानावरती खूप चांगली अशी झेल आणि पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांची खैरात, लय लूट केली जातीये ती मात्र गणेश शेठ बनकरी साहेबांवरती. एक लेजंड क्रिकेटर आहेत, भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि त्यासोबतच क्रिकेटचं भरघोस नॉलेज असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गणेश शेठ बनकरी. त्यांच्या माध्यमातून भरपूर अशी चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 20 पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. डीजा कल्पेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून चिंतामणजी चौधरी साहेबांसाठी सुवर्ण संधी. 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढील मॅच सुपर ओव्हरची असेल आणि कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी सुपर ओव्हर मध्ये चेस करणं बंधनकारक असेल, याची नोंद करून घ्या. प्रत्येक मॅच साठीच आपण म्हणू शकतो सुपर ओव्हर जी असेल त्या मॅच साठी की चेजिंग कंपल्सरी आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे हिरा 11, दुसरीकडे एसपीके सुपर किंग. सुपर ओव्हर नंबर पहिली आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. एसपीके सुपर किंग संघाचे कॅप्टन आमचे लाडके आनंद दादा, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल आकाश कुणाल आपण आले असाल, आपण रिपोर्टिंग करायचं आहे. फलंदाज बाद फिंगर अपोयुठी, विकेटचं पतन. अजून एक चांगलं एसटी रक्षण आवडला असेल तर गणेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश दादांसाठी. निलेश सुरेश साहेबांच्या माध्यमातून 1 6 मारला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तसेच ऋषिकेश पावशे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये एक षटकारासाठी. संदीपजी पावशे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. काल त्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय आम्हाला लाभली होती आणि आज पाहूया त्यांच्यावरती पारितोषिकांचा वर्षाव केला जाईल का. वर्षाव तो केला गेलाय. मैदानावरती चांगला चेंडू, एसटी रक्षण दमदार आहे. एसटीच्या मागे मास्टर माइंड पाहायला मिळतात गणेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतोय. बनकरी कुटुंबाचा विचार केला तर क्रिकेटमध्ये फार दांडगा अनुभव आहे. आमचे संतोष दादा कालच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये होते. मैदानावरती आपण पाहू शकतो मिड विकेटच्या दिशेला 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या साथीने धावफलकावरती धावा 22. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर.
यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत चेंडूची उचल फेक होईल, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. साऊंड पोचेल 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल, विलास आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, दीपक असतील. यावेळेस रनआउटची संधी, फलंदाज झालेत बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. चिंतामण चौधरी बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. विनंती असेल बघा, कोणी जास्त कॅश प्राइज प्लीज लावू नका. इथे आम्हाला काहीच कळत नाही काय घडतंय काय बिघडतंय. कॅश प्राइज बोलू की स्कोर सांगू आम्हाला काहीच कळत नाहीये. ही विनंती असेल, कॅश प्राइज लावा पण थोडं लावा ना, जास्त कशाला उगाच. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 25 या आकड्यावरती. सुमितजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून भाऊ यांच्यासाठी सुवर्ण संधी. एक षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ऋषिकेश पावशे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी. संदीप यांच्यासाठी सुवर्ण संधी. 2 चेंडू 2 चौकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. डीजे भाऊ यांच्यासाठी देखील चौका मारला तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो चेंडू डेड बॉल. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल आहे, येस डेड बॉल. आता आमच्या गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो हा चेंडू वाईड असेल. अवांतरची धाव, धावफलकावर 8. टीमची टोटल 26 आपल्याला पाहायला मिळेल. रमेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया रमेश कशा प्रकारची कामगिरी करतील. एकीकडे राजेशजी बनकरी सर, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच गणेशजी बनकरी. दोघांमध्येही चांगलं कॉम्पिटिशन पाहायला मिळेल या मॅच मध्ये. यश विषय यांच्या माध्यमातून रमेश विषय यांच्यासाठी विकेटसाठी 500 रुपये. डीजे भाऊ यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. षटकारासाठी 1000 रुपये. दीपक रामदास सुरेश यांच्या माध्यमातून आणि निलेश दादांच्या माध्यमातून देखील षटकारासाठी 1000 रुपये. संदीप पावशेंसाठी देखील प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातून संदीप पावशे यांच्यासाठी 6 मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. किती 500 ना किती 1000 झालेत काय माहिती. शक्य मारले की द्या फक्त आणून, नाही तर आम्हाला पळून जायची बारी येईल. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर पाईट बीमर. मैदानावरती आपल्याला काय पाहायला मिळते बघा. कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट आहे मात्र मजाक मस्ती चालत राहते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस सिंगल 8. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 30 या आकड्यावरती. कोणाला बक्षीस लावायचं असेल ना जमा करा तरच नाव. कोड इथं स्कोर लिहिण्यामध्ये तकलीफ होते, इथं पैसे जमा करा नंतर नाव घेतलं जाईल. नक्कीच मैदानावरती चांगला चेंडू आहे. मास्टर माइंड यांच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 30.
यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अबांतरची धाव, धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. प्रसाद पावशे यांच्याकडून संदेश पावशे यांच्यासाठी सुवर्ण संधी. चौकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. गणेश शेठ बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार. यावेळेस चांगला चेंडू होता, फटका देखील लाजवाब. डीप मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंग चांगली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 33. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती चांगला चेंडू आहे, विकेटची संधी. कॅश इथे मात्र अनुमान चुकीचा आहे आणि तोपर्यंत एकदा बाट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 34. 34 या आकड्यावरती 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाजांच्या माध्यमातून तेच सर्राट गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 35 या आकड्यावरती. नाही, कौतुक करायला लागेल, कौतुक करावं लागेल मैदानावरती गणेश शेठ यांचं, कारण खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती केली जाते. गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. गणेश शेठ बनकरी मैदानावरती सांगत असताना, जब मसले बडे होते तर आपली टीम केली हम खडे होते. आता मात्र मैदानावरती 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 36 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. अजिंक्य मित्र मंडळ संघाच्या माध्यमातून टीम आई गावदेवी क्रिकेट संघ कामबाई या संघासाठी डीजे. छत्तीस धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. SPK सुपर किंग्स सागर दादा रेडी आहात सुपर ओव्हर साठी? विनंती असेल हिरा 11 टीम हिरा 11 टॉस साठी या. आकाश, कुणाल या टॉस साठी. बघा हिरा 11 संघाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत टीम शीट पोहोचलेली आहे की त्यांचे 3 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक, आकाश आणि कुणाल. बॉलर असतील प्रवेश. आणि SPK सुपर किंग्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील योगेश बनकरी, सागर बनकरी, रोहिदास भोईर आणि बॉलिंग मार्क वरती शुभम पवार. काही चेंजेस करायचे तर करू शकतात. बघा, चेंजेस करायचे असले आपण करू शकतात. हिरा 11 आणि SPK सुपर किंग्स. सागर दादा, चेंजेस करायचे काही नाही ना? ओके. पंचांना विनंती असेल सामना त्वरित सुरू करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. मॅच सुरू ठेवा. इथे आम्ही लॉट्सचं देखील आणि त्या समवेत सुपर ओव्हरचे काही नियमावली आहे ते समजवतोय टीम्सना. बघा, चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद करून घ्यायची आहे. हिरा 11 टीम कुणाल चला या, विनंती असेल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस करू. योगेश पवार सर, योगेश पवार सर. आदरणीय साईनाथ शेठ ठाकरे, जे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आहेत, असे आमचे यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी साईनाथजी ठाकरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या उपस्थितीमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये देखील राजा माणूस आहे अशी त्यांची ओळख आहे. 35 धावा धावफलकावरती 36 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. जेक 11 संघ चला त्वरित या. जेक 11 संघ
ही मॅच झाली ना सुपर ओव्हर, तर त्या सुपर ओव्हर नंतर तुमची सुपर ओव्हर असेल. JEK11 आणि जय वाघोबा. बघा सुपर ओव्हर मध्ये नियमावली अशी असेल, एक गोलंदाज आणि 2 विकेट पडले तर ऑल आउट. ओके, 2 विकेट्स पडले तर ऑल आउट. सुंदर असा फटका अरुण दादा सॉरी विलास दादा यांच्या माध्यमातून आणि दरम्यान 2 धावा पूर्ण. पहिलं षटक प्रगतीपथावर आणि सुंदर अशी सुरुवात, बिनबाद 3 धावा. नंतर फुल टॉस असा चेंडू आणि उत्कृष्ट फॉलो थ्रू मध्ये झेल घेतलाय विजयदादा बनकरी. अप्रतिम झेल, विजयदादासाठी टाळा वाजवायच्या जोरात. एक अप्रतिम झेल फॉलो थ्रू मध्ये घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण खूप चांगला झेल मैदानावरती पकडण्यात आलेला आहे. एका हातामध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगला असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये काय सुंदर गोलंदाजी आणि झेल बघा. व्हॉट अ कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये ही रील आता मात्र व्हायरल होईल आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी आकड्यावरती यावेळेस फटका सुंदर आहे. लॉंगॉनच्या दिशेला झालेली मिस्टेक आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 6 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक पर वन्स अगेन. फटका सुंदर आहे मिड विकेटच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील. हिट ऑन द बोर्ड. JEK11 संघाला विनंती असेल, यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकदा होईल 8 टीमच्या टोटल मध्ये. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 9 पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चला विनंती असेल SPK सुपर किंग्स विपक्ष पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे हिरा 11. 1 ओव्हरची मॅच, 2 विकेट आणि ऑल आउट असेल याची नोंद करून घ्यायची आहे. कंपल्सरी चेजिंग सुपर ओव्हर मध्ये असेल याची नोंद करून घ्या. जो संघ त्या सुपर ओव्हर मध्ये जिंकेल तो फाईट करेल, तो म्हणजेच दोस्ती 11 या संघासोबत. दुसरीकडे पाच प्लेयर बाहेर असतील याची नोंद करून घ्यायची आहे. 5 खेळाडू बाहेर असतील. 5 खेळाडू बाहेर असतील याची नोंद करून घ्या.
चिंतामण चौधरी आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, प्लीज विनंती आहे. अन्यथा जी पुढील मॅच 2 ओव्हरची लेजंड्सची आपण खेळवू, कारण अर्ध्या तासापेक्षा जास्त मॅचेसला एका इनिंगला वेळ लागतोय. मैदानावरती 33 बॉल, वाईट अवांतरची धाव, धावफलकावर 8, टीमची टोटल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहे. चिंतामणजी चौधरी आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती दुसऱ्या षटकामध्ये. मैदानावरती फटका सुंदर आहे, सिंगल ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय वाईट +1. सर वाईट +1 ना, वाईट +1 2 धावा 8, टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा, 13 ऑन द बोर्ड. त्यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अजून एक वाईट बॉल. हा ये कर लो पहिले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. चौदा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. मैदानावरती फटका लाजवाब, बॉल सीमा पार, एका टप्प्यावरती आलेला दमदार KPL चौकार. देखील आपल्याला पाहायला मिळतील, लेजंड क्रिकेटर आहेत. चला चेंडू आणून द्यायचा. चला मॅच बॉल आलाय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू आहे, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 18 पाहायला मिळतीये. 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. यावेळेस फुलटॉस बॉल होता, फटका हवेमध्ये, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. चिंतामण यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. कट करायचा प्रयत्न, फलंदाज बाद, फिंगर अप, OUT, विकेटचं पतन. डीजे बॅटर मैदानावरती आता आपल्याला गणेश शेठ बनकरी पाहायला मिळतील. लेजंड क्रिकेटर आहेत, क्रिकेटचा भरघोस नॉलेज आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील राजेश शेठ बनकरी साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आणि दोन्ही कॅप्टन नामांकित आहेत. मात्र कुठला खेळाडू, कुठला कॅप्टन आपल्या टीमला मेगा फायनल मध्ये एंटर करून देईल? गणेश बनकरी म्हणजे खऱ्या अर्थानं स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, लिटिल मास्टर आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत, त्यासमोर क्रिकेटचा भरघोस नॉलेज, कॅप्टन कूल आणि मास्टर माइंड आहेत. असे खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि त्यानंतर मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होईल.
यावेळेस फटका दमदार आहे, लॉंग ऑफच्या दिशेला सिंगल ॲड होईल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळते. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज. डीजा दोन षटकांमध्ये 21 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. शिवादादा मस्कर साहेबांच्या माध्यमांसाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाजाने विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज, जो मात्र शिवादादा मस्कर यांच्या माध्यमातून एस छकडेवाला शिवादादा मस्कर आणि बैलाचे मालक देखील आहेत साहेब, आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मैदानावरती आपण पाहू शकतो. वेल लिव्ह वेगळी पद्धत आहे गणेश सरांची, मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कांबा गावाचे युजवेंद्र चहल आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल मिड विकेटचे फिल्डर येतील. कॅच झाली, ड्रॉप, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट. बाळाराम आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. कांबा गावाचे युजवेंद्र चहल म्हणून त्यांची ओळख अगदी दिसत आहेत, पण तसेच युजवेंद्र चहल यांच्यासारखेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल, आमचे छोटे सागर लोखंडे देखील आलेले आहेत मॅच बघायसाठी. या आपण व्यासपीठावरती या स्थानपन्न व्हायचं या. मैदानावरती इथे झालेली मिस्टेक, रनआउटची संधी आणि मैदानावरती एक कंप्लीट झाली आहे. भाऊ दादा क्या कर बैठे, भाऊ दादाच हसतायत. मारायचं होतं वाशीला, बॉल गेला काशीला. कंप्लीट झाली आपण पाहू शकतो. एक टीमची टोटल धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. क्रॉस झालेला नाहीये. बघा पंच निर्णय जो आहे तो देतील. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. युजवेंद्र चहल बांधावाला देव प्रेक्षक कक्ष, त्यामध्ये सर्व चिमुकल्यांना विनंती आहे, छोटे मुलं आहेत त्यांना, की आपण जेवणाची सोय झालेली आहे बांधावाला देव त्या स्टँड मध्ये जायचंय. मटन आहे मटन, चला भाऊ आहे भाऊ. जेवायला आहे भाऊ आणि यष्टांच्या मागे आहेत भाऊ. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. 26 धावा धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील.
चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळते. 27 ऑन द बोर्ड. हिरा 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल. एसपीके सुपर किंग्स संघाला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. चेंडूंचा विचार केला तर 4 झालेत. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. फटका सुंदर पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली. मैदानावरती फिल्डिंग चांगली आहे मिड विकेटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा. 7 बॉल आणि 7 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण आपल्याला 8 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 8 धावा. योगेश शेठ बनकरी साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये. योगेश दादांना मागच्या वर्षी सारखं काहीतरी करावं लागेल. मागच्या वर्षी आउटसाइड चान्स आणि या वर्षी देखील आउटसाइड चान्स आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती 29. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं प्लीज. स्पीडअप करा. 40+ खेळाडू प्लीज. लेजंड्स स्पीडअप करायचं. लेजंड्स चला प्लीज स्पीडअप करायचं. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक ची मागणी करण्यात आलेली आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. राजेश शेठ बनकरी साहेब एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील बघा. चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. मॅच जिंकणं गरजेचं आहे. दुसरीकडे गणेश शेठ बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. हँडसम चेहरा आणि चेहऱ्यावरती स्माइल देखील आपल्याला पाहायला मिळते. डोळ्यांवरती चष्मा, चेहऱ्यावरती स्माइल. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व राजेश शेठ बनकरी साहेब. आणि दुसरीकडे आपल्याला एक दर्जेदार खेळाडू गणेश शेठ बनकरी देखील पाहायला मिळतील. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. विजयाचं चला मॅच सुरू करायची विनंती असेल. मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. चला मॅच सुरू करायची आहे. मॅच सुरू करा. जेक 11 संघ. प्रथम चव्हाण. जेक 11 संघ. आकाश छोट्या आपली प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत सोपवायची आहे. जय वाघोबा 11 संघ आपण देखील आमची प्लेयर लिस्ट सोपवायची आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल 8 आणि आता समीकरण पाहायला मिळतोय तो म्हणजेच 5 बॉल आणि 5 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 चेंडू 6 धावा असं समीकरण मैदानावरती असेल. चला स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर झालाय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. आणि टेम्पोचं काम झालं असेल तर टेम्पो बाहेर काढायची ही देखील विनंती. जेक 11 संघ चला पटापट नावं आपण द्यायची आहेत आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती लेजंड क्रिकेटर गणेश आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्ट्राईकवरती जाण्यासाठी आपण पाहू शकतो प्रयत्न केले जात आहेत. मैदानावरती फटका सुंदर आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. आता समीकरण पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा
असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती हार्ड हिटर फलंदाज एक असा खेळाडू ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेजेंड्स कशा प्रकारे खेळतात ते दाखवलंय. मास्टर माइंड. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तेच खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू हा. सुंदर गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. आता समीकरण 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतो. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेजेंड्स क्रिकेटर शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच जाईल यात शंकाच नाहीये. 2 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण पाहायला मिळतोय. उमेश ठाकरे जर मॅच जिंकून दिली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून असेल. मैदानावरती व्हाईट बॉल आणि आता 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 3 धावा. मैदानावरती अजून एक खराब बॉल. नो बॉल आणि आता मॅच जर जिंकून दिली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश शेतकरी साहेबांच्या माध्यमातून. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला प्लेयर आतमध्ये जायचं. प्लेयर आतमध्ये जा. प्लेयर आतमध्ये जा प्लीज. फ्रीटचा बॉल. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मैदानावरती फटका चांगला आहे. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. 1 चेंडू 1 धावांची गरज. मागील मॅच देखील सामना टाय झाला होता मात्र कंपल्सरी चेजिंग होती. आई गावदेवी क्रिकेट संघ विपक्ष अजिंक्य मित्र मंडळ. स्ट्राईक चेंज केली जाईल. बॅटला लागलाय स्ट्राईक चेंज असेल. स्ट्राईक चेंज असेल. बॅटला कट लागली ना मग स्ट्राईक चेंज आहे. गणेश शेठ बनकरी यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. एकदा दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्पीडअप करायचंय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि या मॅच नंतर एसपीके सुपर किंग संघ खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. सलामीचे 2 बॅटर मैदानावरती पाठवायचे. विनंती असेल ती म्हणजे हिरा 11 संघाला आपण आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. एक चेंडू आणि 1 धावेची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहू शकतो वाईड आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम अजिंक्य मित्र मंडळ डीजे.